ऐक ना दीप. बोला. आज हे काय बघ. दाखवत आहे? तू म्हणशील काय नेहमी मला रोज रोज काय काय नवीन नवीन दाखवत असते. पण ऐक ना. यांनी काय म्हणलेलं आहे की एका महिन्यात 10 किलो वजन कमी करताय. मग अरे वा, मग कर ना जॉईन. मी ट्राय करू कर. आणि मग पस्तावशील परत. का? त्यांनी गॅरंटी दिली आहे. हो, गॅरंटी वजनाची दिली, तुमच्या आयुष्याची नाही दिली, तुमच्या आरोग्याची नाही दिली. मग मग काय, जर तुम्ही एव्हिडन्स बेस रिसर्च बेस जर वाचलं, हा. तर एका महिन्यात किती किलो वजन कमी करायला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? किती? साधारणतः आठवड्याला अर्धा किलो. हे तुमचं नॉर्मल वेट लॉस झालं. म्हणजे महिन्यात 2 किलो फक्त? फक्त मग हे कारण कसं काय गॅरंटी देत आहे? हे जरी गॅरंटी, मी तुम्हाला ते सांगितलं ना, गाडी फक्त तुमची ते बदलून देत आहे. मग ती गाडी किती काळ टिकेल हे सांगत नाही ते. म्हणजे त्याला जीवाला धोका आहे म्हणजे? मग अचानक जर वजन कमी झालं तर तुमचं सगळे चेंजेस बॉडीचे ॲडप्ट करत नाही लवकर. मग चक्कर येणं, भोवळ येणं, मग अचानक कार्डियक अरेस्ट होणं, किंवा मग तुम्हाला वेगवेगळे त्रास जाणवणं, हे सगळं त्याच्यानंतर होतं. मग याच्यासाठी आयडियल वजन काय, कसं कमी केलं पाहिजे? तर आठवड्याला अर्धा किलोचं जर तुम्ही टार्गेट केलं, तर महिन्याला किती होईल? 2 किलो. 2 किलो. मग महिन्याला 2 किलो वजन जर तुम्ही केलं, तर याला हेल्दी वेट लॉस म्हणतात. आणि तुम्ही अच्छा. जर महिन्याला जर 10 किलो जर वजन कमी केलं, तुम्ही अचानक एखाद्या शरीराचा अचानक इतका लचका तोडल्यानंतर ते शरीर कसं त्याला रिॲक्ट करणार आहे? पण हे एकच नाही, असे बरेच लोक गॅरंटीवर गॅरंटी देत आहे आणि बरेच लोक जातात पण आहे वेट लॉसला. होतात. मी म्हणतो ना, हे होतात, पण हे परत रिगेन होतात. तुम्ही त्यांचा प्रोग्राम सोडला, हा. की परत तुम्हाला ते वजन तितक्याच लवकर रिगेन होतं. झपाट्याने झपाट्याने. लगेच वाढतं. तुम्ही एखादा प्रोग्राम फॉलो केला, खूप अचानक तुमचं जसं महिलांचं असतं, अरे लिक्विड डाएट करा, एवढ्या दिवसाचे हा उपवास हा करा, हा. किंवा हिला लागू झालं म्हणून मला पण होईल. मग आपण ते एकमेकांचं ऐकून, अरे तिनीचे ग्रीन टी चालू केला आणि मग वजन कमी झालं तिचं, मग मी पण सुरू करते. सी, याच्यात तुम्ही शरीरावर वेगवेगळे प्रयोग करतात, आणि हे प्रयोग जर चांगले झाले तर ओके. अच्छा. पण हे जर प्रयोग जर चुकीचे झाले, तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, आणि मग बरेचसे महिलांमध्ये सहसा हार्मोनल चेंजेस पण आपल्याला दिसून येतात. म्हणून अचानक वजन कमी करण्याच्या मागे जायचं नाही. एक कासवाच्या गतीने तुम्ही जर गेला, तर ते पटपट, म्हणजे तुम्हाला 6 महिन्याचं टार्गेट करा, तुम्ही 1 वर्षाचं टार्गेट करा. बट हळू जितकं कराल तितकंच ते तुम्हाला सस्टेन करायला सोपं आहे. नाहीतर तुम्ही 2 महिन्यात कमी केलं, तर ते रिगेन होण्यासाठी तितकंच लवकर तुम्ही तयार व्हा. मग असे बरेचसे प्रोडक्ट्स आहे, असे बरेचसे प्रोग्राम आहे, की जे असं कमिट करतात, की इतक्या दिवसात तुमचं, आणि लोकं त्यांनाच फसतात. लोकं हम्म. तिथं जातात, पहिले 1-2 महिन्यात असा रिझल्ट दिसतो, आणि याच्यामागे जर तुम्ही एक्सरसाइज सायन्समध्ये जर बघाल, तर कोणीही बिगिनर व्यक्ती जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी चालू करतो, त्याचे रिझल्ट्स त्याला इतके लवकर मिळतात. कारण तो हम्म. बिगिनर असतो. हम्म. मग मसल्स युटिलाइज होतात, बॉडी तयार होते त्याच्यासाठी. पण हेच जर तुम्ही हळू पुढे गेलात, तर मग ते तुम्हाला पहिल्या आठवड्यात पहिल्या महिन्यात दिसेल, की तुमचं 4-5 किलो वजन कमी झालं. नंतर 1-2 किलोच होतं. असं का होतं? हा. कारण बॉडी नंतर अडॅप्ट करायला सुरुवात करते सुरुवात तुमच्या करते. ॲक्टिव्हिटीनुसार. म्हणून जनरली असं ठेवा, की टार्गेट अर्धा केजी पर वीक असेल, आणि मग त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. मग 10 किलो कमी करायचं आहे. मग किती? तर निदान कमीत कमी 4 ते 5 महिने तरी द्या. मी म्हणेल, की 4 ते 5 महिने वेळ द्या. असं हे काय गोळी खाल्ली आणि लगेच बारीक झालं, असं काही करू नका. पण हे तेच आहे, ते गोळ्या देतात, हं. ते खायचे आणि वजन कमी पण मुलं करायचं. जर बऱ्याचदा आपल्याला काय शॉर्टकट पाहिजे. मग ते सोपं वाटतं ना, फक्त गोळी खायची, एक्सरसाइज तर करायचीच नाहीये. करायची नाही. मग ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीने शरीरावर परिणाम होणारच. पण तो परिणाम किती? आता तुम्ही याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो, हं. की एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं, आणि ते मार्केटमधलं प्रॉडक्ट तुम्हाला असं दाखवतंय, की इतकं स्वस्त आहे, पण त्याची काहीच गॅरंटी, वॉरंटी नाही. मग तुम्ही ते प्रॉडक्ट खरेदी करता का? नाही. मग कुठे असा ॲश्युरन्स आहे का, की हे वजन आम्ही तुम्हाला लाईफ टाईमसाठी कमी करून देऊ? नाही. मग जर असं आपण मोबाईललाही वॉरंटी शोधतो, हो. गॅरंटी शोधतो. मग अशा प्रोग्रामची काही वॉरंटी, गॅरंटी आहे का? पुन्हा वरून ना त्याला कव्हर पण लावतो मग हे आणि सेफ्टी. कलर आवडीने घेतो पण नाही, त्याचा. नाही. ह्या सेफ्टी गोष्टी आहेत. ह्या आपण मोबाईल, वस्तूंसाठी आहे. पण शरीरावर जेव्हा प्रयोग करताना आपण इतके बारकावे त्याचे शोधतो का? मग घे. आपण एखादा कन्सेंट फॉर्म किंवा एखादा लीगल डॉक्युमेंट करतो का अशा व्यक्तींकडून? की बाबा तू जर एवढं करून दिलं, तर हे लाईफटाईम मला टिकेलच, असं काही आहे का?
म्हणजे मैत्रिणींनो, काय गरजेचं आहे? शरीर गरजेचं आहे की तात्पुरतं सुकून? तर काय म्हणलं जाईल हा, मग त्याला? बऱ्याचदा याच्यात तात्पुरतं बऱ्याच याचं एक तात्पुरतं एक एक इफेक्ट. उदाहरण देतो. हां. घरात लग्न आहे, मला बारीक दिसायचंय, हां, असे आहेत की मला बरेच प्री आहेत. प्री वेडिंग शूट करायचंय, हां. अरे मला साडी घालायची आहे ना, मग पोट कमी दिसलं पाहिजे. सो याच्यात तुम्ही एखाद्या ठराविक काळासाठी काही बॉडीवर प्रयोग करताय, हे तुमच्यासाठी काही कारणाने घातक पण असू शकतात. हळू करा. खूप अचानक तुम्ही त्याच्यात गेलात एक्स्ट्रीम, की आता 10च दिवसात इतकं वजन कमी करायचंय, तर काही गोल हे रिअलिस्टिक असले पाहिजे. ते शक्य आहे का? सायन्स काय सांगतं? थोडं आता आपल्याकडे Google आहात, आपण ChatGPT वापरतो. थोडे रिसर्च बेस वाचा, की ज्याच्यात तुम्हाला कळेल, की हे सगळे जे रिझल्ट्स आहे, हे तात्पुरते आहे. ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे जे मी आता जो व्हिडिओ बघितला, हे सगळं खोटं आहे आणि असं होऊ शकत नाही. 10 दिवसात 10 किलो वजन कमी होऊ शकत नाही. एका महिन्यात 10 किलो सुद्धा कमी होऊ शकत नाही. होऊ शकेल, पण त्याची गॅरंटी आणि वॉरंटी मी देऊन देत नाही किंवा ते पण लिहून देणार नाही. ठीक आहे. थँक यू. खरंच खूप छान वाटलं आणि काहीतरी म्हणजे जे आहेत ज्यांना माहिती नाही याबद्दल त्यांना पण कळेलच, की खरंच एका महिन्यात 10 किलो वजन कमी होतं की नाही होत. थँक यू. येस.